सहजयोगाचा प्रचार प्रसार कसा करायचा असा नेहमी सर्वांना प्रश्न पडलेला असतो. काही जण रेग्युलर प्रचार प्रसाराला जातात, पत्रकं वाटतात, पाम्पलेट वाटतात, घरोघरी जातात, प्रोग्राम्स अटेंड करतात. परंतु हे सगळं जर आपल्याला जमलं नाही, तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय? तर आपण आपल्या नित्य जीवनामध्ये चालता, बोलता, उठता, बसता कसाही सहजयोगाचा प्रचार प्रसार करू शकतो. जर आपण आजूबाजूला जर बारीक निरीक्षण केलं, तर आपल्याला असं लक्षात येतं, की बऱ्याच जणांना मेडिटेशनची गरज असते. तर त्यांना आपण सहयोग देऊ शकतो. त्यांना आपण सांगू शकतो, की तुम्ही 2 मिनिट ध्यान करून बघा, कसं वाटतं, काय वाटतं. तर याविषयीचे काही अनुभव मी तुम्हाला शेअर करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपण कुठेही जाऊ, जगाच्या पाठीवर कुठेही जरी आपण गेलो आणि तिथं एखादा ग्रुप दिसला आणि आपल्याला वाटलं, की इथं खरंच आपल्याला प्रचार-प्रसाराची संधी आहे, तर ती सोडता उपयोगी नाही. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे आम्ही भूतानला गेलो होतो. भूतानला एक 35 जणांच्या ग्रुपबरोबर मी गेलो होतो. ते सगळे नॉन सहयोगी होते. तिथे गेल्यानंतर तिथल्या मॉनेस्ट्री वगैरे बुद्धाच्या बघत असताना एका मॉनेस्ट्रीमध्ये मला असं लक्षात आलं, की तिथे खूप व्हायब्रेशन्स आहेत. तेव्हा मला असा प्रश्न पडला, की इथे एवढी चांगली पवित्र जागा आहे, तर तिथं आपण श्री माताजींच्या सहयोगाचा प्रचार प्रसार का करू नये? तेव्हा श्री मी माताजींना विनंती केली, की "श्री माताजी, कृपा करा आणि आमच्या हातनं प्रचार प्रसार करून घ्या या जागेमध्ये आणि लोकांना सहयोग मिळू द्या, परमचैतन्य मिळू द्या, त्याचं ज्ञान मिळू द्या. इथे एवढी चांगली संधी आहे, भरपूर व्हायब्रेशन्स आहेत, इथं सगळ्यांना त्याचा उपयोग होईल." असं मी म्हटलं आणि त्या मॉनेस्ट्रीच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर माझ्या मनात अतिशय शुद्ध इच्छा होती, की आपण सहयोगाचा प्रचार प्रसार इथं या भूतानमध्ये केला पाहिजे. पण त्याला सोर्स काय होता? तर आमच्याबरोबर जे 35 जण होते, त्यातले काही खूप प्रोफेसर, बुद्धिवादी वगैरे हे सगळे होते. तर त्यांना मी म्हटलं, की "बुवा या भागामध्ये व्हायब्रेशन्स खूप मला जाणवतात." तर ते म्हणतात, "डॉक्टर तुमची काहीतरी समजूत आहे. असं काही नसतं. इथं काही व्हायब्रेशन वगैरे काही नसतात." तर मी म्हटलं, "हे बघा माझ्या हातांना थंड लहरी येतात." तर ते त्यांना पटेना. तर तो विषय मी तिथे सोडून दिला. त्यानंतर जेव्हा आम्ही एका गार्डनमध्ये लंचसाठी गेलो, तेव्हा आम्ही ग्रुप लीडरला म्हटलं, की "अरे, आपण बरेच दिवस झाले एकत्र आहोत, पण आपण एकमेकांची कोणाची ओळख करून घेतली नाही. तर इथं आपण एकमेकांची ओळख करून घेऊ, की कोण कुठले आहेत, काय आहेत वगैरे." त्याला ही आयडिया आवडली. तर तो म्हणाला, "हो, हो डॉक्टर, आपण करूया ओळख." तर मी त्याला एकच अट घातली, की "सगळ्यात शेवटी माझा नंबर ठेव आणि बाकीच्या सगळ्यांच्या ओळखी आपण आधी करून घेऊ." मग आमचा लंच झाल्यानंतर मग त्याने तो सेशन सुरू केला. प्रत्येकाने आपलं नाव, गाव, तो काय व्यवसाय करतो, त्याचे छंद काय, असं 1-2 मिनिटं सांगायचं. असं सांगत असताना सगळ्यात शेवटी म्हणजे 31वा माझा नंबर आला. तर मी सांगत असताना मी म्हटलं, की "बाबा मी वडगाव शेरी येथे प्रॅक्टिस करतो, डॉक्टर आहे वगैरे." हे सगळं सांगितल्यावर सगळ्यात शेवटचं वाक्य मी असं सांगितलं, की "मी एक सहजयोगी आहे." मी एक सहजयोगी आहे म्हणल्यानंतर त्यातल्या एकाने मला प्रश्न केला, की "म्हणजे काय आहे? म्हणजे कोण आहात तुम्ही?" तर मी म्हटलं, "बा सहजयोग ही एक ध्यानाची पद्धती आहे, की श्री माता निर्मला देवीने ती डेव्हलप केलेली आहे. 1970 साली त्यांनी सगळ्या जगाची कुंडलिनीची शक्ती जागृत केली आणि तेव्हापासून सगळ्यांना याचा फायदा होतोय आणि थंड थंड लहरी आपल्या सहस्त्रारातनं आणि दोन्ही तळहातातनं जाणवतात." असं मी त्यांना सांगितल्यानंतर त्यातला अजून एक जण जो होता, तो म्हणाला, की "आम्हाला आत्ता इथे जाणवू शकतील का?" मी म्हटलं, "का नाही जाणवणार? इथं तुम्हाला सुद्धा थंड लहरी जाणवतील." तेव्हा तो म्हणाला, की "ठीक आहे, मग तुम्ही आम्हाला याचं प्रात्यक्षिक दाखवा, आम्हाला हे सगळं करून दाखवा." आता मला ज्यावेळेला हा प्रश्न पडला होता, की आपण यांना जागृती द्यावी, तर त्या प्रश्नाचं उत्तर श्री माताजींनी स्वतःच माझ्याद्वारे दिलं. तर मी म्हटलं, "जर तुम्हाला सगळ्यांना इच्छा आहे का जागृती घ्यायची?" तर सगळ्यांनी हात वर केले आणि सगळे म्हणाले, "हो, हो, आम्हाला तुम्ही दाखवा काय असतं ते." मग त्यानंतर त्या 31 जणांना तिथं मी पूर्णपणे जागृती दिली. जागृती दिल्यानंतर सगळ्यांना मी विचारलं, की "तुम्हाला काही जाणवलं का? सहस्त्रारातनं, टाळू भागातनं, दोन्ही हातावरनं?" तेव्हा त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं, की "आम्हाला थंड जाणवलं, आम्हाला गरम जाणवलं, आम्हाला शांत वाटलं, आम्हाला निर्विचार वाटलं." हे सगळं बघितल्यानंतर
त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं, की "अहो, हे कुठे असतं? हे ध्यान कुठं घेतात? काय घेतात? आम्ही पुण्यात इतके वर्ष झाले राहतोय, आम्हाला कसं माहिती नाही?" मग मी त्यांना विचारलं, की "तुम्ही कुठल्या भागात राहता?" तर बऱ्याच जणांनी सांगितलं, "आम्ही कोथरूड भागात राहतो." तर तिथं म्हटलं, "पौड रोडला आपलं सहजयोगाचं सेंटर आहे. दर शनिवारी संध्याकाळी तुम्ही तिथे रेग्युलर जात जा आणि तुम्हाला याचा लाभ होईल." आणि अशा पद्धतीने श्री माताजींनी माझ्याकडनं एका अनोळख्या ठिकाणी जिथं व्हायब्रेशन्स खूप होते, अशा ठिकाणी उत्तम काम करून घेतलं आणि सहजयोगाचा प्रचार प्रसार पण झाला आणि सगळ्यांना जागृती मिळाली, सगळ्यांना आनंद मिळाला आणि सगळे खुश झाले आणि ते म्हणाले, की "आम्ही सहजयोग नक्की करू. आम्हाला हे खूप आवडलं."